नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बोर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल यांच्या वतीने नीमा ठाणे यांच्या सहकार्याने फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाचा उद्देश महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्रोत्साहन देणे हा होता. सोसायटीमधील अनेक महिलांनी उत्साहाने या शिबिरामध्ये सहभाग घेत मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, मोफत स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला, आयुर्वेदिक सल्लामसलत तसेच आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. याशिवाय महिला दिनानिमित्त विशेष आरोग्य ऑफर जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये पॅम्प सियर टेस्ट फक्त 499 मध्ये तर सोनोग्राफी व लॅब तपासण्या 50% सवलत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हे शिबिर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वृषाली पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. आयुर्वेद सल्लामसलत प्राजक्ता आपटे यांनी केली, तर महिलांच्या आरोग्यासाठी आहार व पोषण विषयक मार्गदर्शनही देण्यात आलंय. महिलांमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेची जाणीव वाढवण्यासाठी स्वसंरक्षणाविषयी जागरूकता सत्रही आयोजित करण्यात आलं होतं. या उपक्रमाचं आयोजन बोर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड उमेश कांबळे यांच्या समन्वयाने करण्यात आले. यामध्ये हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ, सहयोगी डॉक्टर, हाऊसकीपिंग कर्मचारी आणि मार्केटिंग टीम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अशा प्रकारचे उपक्रम महिलांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबाबत जागरूकता वाढवणे आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं आयोजकांनी सांगितलं. डॉक्टर वृषाली पिल्लई, स्त्रीरोग तज्ज्ञ. आज तुम्हा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय स्त्री दिनाच्या भरपूर शुभेच्छा देत आहे आणि मी माझ्या टीमची ओळख करून देण्यास इच्छुक आहे. तर माझ्या टीममध्ये सगळ्यात पहिले आहेत डॉक्टर प्राजक्ता, त्या आमच्या आयुर्वेदाचार्य आहेत. ही माझी राईट हँड डॉक्टर पूजा, शी इज द मेडिकल ऑफिसर ॲट बोर्निओ हॉस्पिटल अँड दीज आर माय क्यूट स्टाफीज ॲट बोर्निओ हॉस्पिटल. तर बोर्निओ हॉस्पिटल एक सुदृढ माता आणि सुदृढ बालक हे ध्येय घेऊन चालत आहे. आमच्याकडे नवजात शिशु आणि ज्या मातांना गुंतागुंती झालेल्या असतात प्रेग्नन्सीमध्ये, अशा मातांना खूप सेवा दिली जाते. त्यांच्यासाठी स्पेशल ICU आहे आणि वेगवेगळ्या विविध चाचण्या, एकदम ज्या हाय लेवलच्या चाचण्या असतात त्या देखील बोर्निओ हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. तर आमचा मेन एम आहे एक सुदृढ माता निर्माण करणे आणि ह्या ध्येयामध्ये आम्ही त्यांचं जे संगोपन आहे ते लग्नापासूनच सुरू करतो. म्हणजे प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग पासून आम्ही त्याच्यामध्ये हातभार लावतो. आपण जसं एखादं वेकेशन प्लॅन करतो तसं आम्ही एखाद्या स्त्रीचं लाईफ प्लॅन करतो. मग ते प्री प्रेग्नेन्सी पासून करतो, त्याच्यानंतर प्रेग्नेंट राहण्याच्या नंतर पहिल्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, दुसऱ्या महिन्यात पहिला केला पाहिजे आणि ह्या पूर्ण 9 महिन्याची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये आम्ही एक 360 डिग्रीज होलिस्टिक अप्रोच निर्माण करतो, ज्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचे टर्शरी केअरचे उपचार दोन्ही एकाच छताच्या अंतर्गत देतो. वुमन्स डेच्या निमित्ताने आम्ही फ्लॉवर व्हॅली ह्या सोसायटीमध्ये हा काम करण्याचा मागचा उद्देश हा आहे की सगळ्यात पहिले सगळ्यांना शुभेच्छा. स्त्रीचा जो गर्व आहे, जो आम्हाला त्यांना आभार मानायचे आहेत त्यांचे, त्याच्यासाठी हा कॅम्प आहे. त्या कॅम्पमध्ये आम्ही आमच्या आयुर्वेदाचार्यांकडून पण काही टिप्स देत आहोत. बाकी फिजिकल एक्झामिनेशन होत आहे, ग्लुकोज चेक करून होत आहे आणि यानुसार आम्ही एक नातं निर्माण करू इच्छितो. तर फ्लॉवर व्हॅलीच्या सगळ्या सदस्यांना बोर्निओतर्फे खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ऋताताई आव्हाड सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉक्टर अमोल गीते यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयामध्ये महिलाध्यक्ष मनीषा भगत, कार्याध्यक्ष फुलबोना पटेल, साबिया मेमन यांनी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात सुमारे 297 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. घर संसार सांभाळणाऱ्या मायभगिनी सर्व आघाड्यांवर मोठ्या हिमतीने कार्यरत असल्या
तरी स्वतःच्या प्रकृतीकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यातच संसाराचा गाडा हाकताना 2 पैसे वाचवण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करत असतात. ही बाब ध्यानात घेऊन 8 मार्चच्या महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्षा मनीषाताई भगत, कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन यांनी या शिबिराचे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजन केलं होतं. या शिबिरात सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने हृदयरोग तपासणी, किडनी, स्वादुपिंड, यकृत उपचार, दमा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजारांची तपासणी केली. या तपासणीमध्ये ज्या महिलांना आजार झाल्याचं स्पष्ट झालं आहे त्या महिलांवरती मोफत शस्त्रक्रिया सिद्धिविनायक रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे. या प्रसंगी ऋता आव्हाड यांनी महिला घर चालवताना स्वतःच्या आरोग्याचं बजेट आखत नाहीत, त्यामुळे अनेकदा त्यांचे आजार बळावतात. म्हणूनच या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं असं सांगितलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष नेहमी जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत आला आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठीच आम्ही हे शिबिर आयोजित केलं असल्याचं मनीषा भगत यांनी सांगितलंय. तर डॉक्टर अमोल गीते यांनी या शिबिरात तपासणी केलेल्या महिलांसाठी किडनी स्टोन, प्रोस्टेटवर मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं सांगितलं. आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलंय. म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की मी जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी जोपर्यंत खूप त्रास होत नाही. आणि दुर्दैवाने आजही म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं, आणि महिला ही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही. आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं. खूप खूप धन्यवाद. म्हणजे त्यांचे जे आता चेकअप आहे जसं BP आणि शुगर, किडनी स्टोन वगैरे असं इतर चेक त्यांचं आता होणार आहे. पण असं सांगितलं गेलं की आपण जितकं होईल तितकं महिलांसाठी म्हणजे फ्री जर ऑपरेशन होत असेल ते पण हे करूया. पण माझं थोडक्यात स्वतःच असं सांगणं आहे की जसं वय होतंय स्त्रीचं, तेव्हा त्यांचं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात, तर त्यासाठी आहे ना ऑपरेशनचं वगैरे भरपूर खर्च होतो त्यांना. कुठेतरी सरकारने अशी त्यांना सवलत किंवा कसं असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं हवं आहे की त्यांना ना ते कमी म्हणजे प्रमाणात म्हणजे कमी जितकं त्यांना पैसा भरून करता येईल ते बघावं, कारण त्याच्यामुळे आहे ना गरीब महिलांचा खूप हे होतंय, प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना. आज हा जो मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र आजचे मनोज प्रधान साहेब आणि या भागातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर या सर्वच मंडळीचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपण सर्वांचं स्क्रीनिंग करत आहोत. या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर ECG असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोगाचे काही उपचार असतील, या सगळ्याच गोष्टी आपण आज स्क्रीनिंग केलेली आहे. याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील, ज्यांना काही खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, काही लोकांना कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा काही स्वादुपिंडाचे ऑपरेशन आहेत, किडनी स्टोनचे ऑपरेशन आहेत, त्याचबरोबर गॉलब्लॅडरचे काही सर्जरीज असतील, काही नसा ब्लॉक असतील, पेरिफेरल प्लास्टी असतील, असे वेगळ्या प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्याचे वैभव असलेल्या जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा यंदाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झालेला आहे. यंदाचे हे 31वे वर्ष आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये देवीच्या भव्य मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून सर्वांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या देवीच्या दर्शनासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. या प्रसंगी राजन विचारे यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महापालिका नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक संजय दळवी, मंदार विचारे, मयूर पवार, अशोक जाधव, महेंद्र पाटील, अमोल हिंगे, सचिन घाटवळ, व्यंकट कांबळे, प्रशांत सातपुते, राजू मोरे, धोंडू मोरे, रवी लोंढे, सुधीर बेलासे, महेश डोमणे, विनायक आंबेकर, हेमंत व्यापारी यांसह अनेक शिवसैनिक, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव यंदाचं 31वं वर्ष आहे आणि मला वाटतं ही देवी जी आहे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही या देवीची स्थापना केली होती आणि 31 वर्ष झाले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आखेला धावणारी अशी ही देवी. मला वाटतं सर्व ठाणेकर महाराष्ट्रातून सुद्धा या देवीचे भक्त आहेत ते या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं सर्व ठाणेकर त्याची वाट पाहत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या देवीचं आगमन होणार आहे आणि रामनवमीला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असं मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आमचे शागिर्द म्हणून डेकोरेटर आहे ते करतायत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत. देवीचे आगमन गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी भव्य दिव्य अशा मोठ्या मिरवणुकीने होणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी सहस्त्रचंडी याग या ठिकाणी चालणार आहेत. आमचे नाशिकचे सुलाखे महाराज म्हणून आहेत ते या ठिकाणी त्याचं हे करणार आहेत, नियोजन करणार आहेत. त्याचबरोबर नवदुर्गा पुरस्कार, त्याचबरोबर नवरत्न पुरस्कार ठाणे शहरातल्या सर्व लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तींचा. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री असलेले रामदासजी आठवले यांची राज्यसभेवरती सलग 3ऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, रिपाईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ठाण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. सिन्नर या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्ग येथील सेवा रस्त्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत एकमेकांना लाडू भरवत रामदास आठवले यांचं ठाण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या स्वागतामध्ये सहभागी झाले होते. आदरणीय रामदास आठवले हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित चळवळीतील महत्त्वाचे नेतृत्व मानले जातात. ते सध्या केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री असून 2014 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. तसेच ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच आंबेडकरी चळवळीमध्ये रामदास आठवले यांचं मोलाचं कार्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. माध्यमांशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे ठाणे शहर
जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय. सत्काराबद्दल रामदास आठवले यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर आणि संपूर्ण टीमचे आभार मानलेत. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. या ठिकाणी आमचे भास्कर वाघमारे आणि सगळी आमची शहराची टीम आहे, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. मी कालपासून औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, त्यानंतर शिर्डी, नाशिक, नंतर सिन्नर अशा अनेक ठिकाणी माझा दौरा होता आणि येता येता भास्कर वाघमारे आणि आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा सत्कार केलेला आहे. त्याचा मला आनंद आहे. मी तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्यामुळं महाराष्ट्रभर देशभर लोकांमध्ये चांगला उत्साह आहे आणि ठाणे शहरामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि माझं स्वागत केलेलं आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मी माझा जो समाज आहे या समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहील असा मी सर्वांना विश्वास देतो. असं म्हणे तर पहिल्यांदा भाजपने लागोपाठ हॅट्रिक गाजलेली आहे. ती 3 वेळा लागोपाठ राज्यसभेची खासदारकी दिलेली आहे. आणि इतिहास आहे, अजूनपर्यंत असं कुठल्याही बीजेपीच्या एखाद्या लिडरला लागोपाठ 3 वेळा खासदारकी मिळालेली नाही. इतर पक्षाचे पण रामदास आठवले हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सर्व लोकांपर्यंत पोहोचवतात. दलितांना अन्याय होणार नाही, न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका साजरी करत असताना त्यांचं भव्य स्वागत करणं हे आमच्या ठाणे जिल्ह्यातील RPIच्या कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य होतं. म्हणून साहेबांचं जंगी स्वागत आपल्या समक्ष ठाण्यामध्ये लाडू वाटून, फटाके फोडून आणि बराचसा जल्लोष करत बँड वाजवत रामदास आठवले साहेबांचं स्वागत केलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.